श्री स्वामी समर्थ। गुरुवार हा भगवान विष्णूंचा वार म्हटला जातो। या दिवशी भाविक भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतात। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होते। तसेच पैसा, कर्ज, नातेसंबंध आणि आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी किंवा समस्या दूर होतात। गुरुवार हा भगवान विष्णूंचा वार म्हटला जातो। या दिवशी भाविक भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतात। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होते। तसेच पैसा, कर्ज, नातेसंबंध आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात। व्रत। पहिलं म्हणजे व्रत। भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत करणं फार महत्त्वाचं आहे। ज्योतिषांच्या मते गुरुवारी दिवसभर उपवास केल्यानं देवांच्या कृपेने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतात। जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच अन्न खाऊ शकता। पिवळे कपडे घाला। गुरुवारी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो। त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे घालता येतात। जर तुम्ही पिवळे कपडे घालू शकत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कोणतेही कापड सोबत ठेवू शकता। असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव राहतो। तिसरी म्हणजे मंत्राचा जप करा। ज्योतिषांच्या मते कोणत्याही प्रकारची पूजा मंत्राशिवाय अपूर्ण मानली जाते। त्याचप्रमाणे गुरुवारी मंत्रोच्चार करून भगवान विष्णूंची पूजा करावी। गुरु हे गुरुचे संस्कृत नाव आहे, जो गुरुवारचा शासक ग्रह मानला जातो। गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप केल्याने तुमच्या कर्जाची समस्या दूर होऊ शकते। मंदिरात जा। जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर गुरुवारी मंदिरात जावं। यामुळे पैशाची समस्या दूर होते। तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता, परंतु विष्णू मंदिर किंवा बृहस्पतीला समर्पित मंदिरात जाणं अधिक फायदेशीर ठरेल। पिवळ्या वस्तूचे दान करा। गुरुवारी व्रत पाळणारे भक्त भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अर्पण करतात। अशा परिस्थितीत या वस्तू दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। याशिवाय तुम्ही गुरुवार कोणत्याही गरजूला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता। या दिवशी सोने, हळद, हरभरा, पिवळी फुले आणि गूळ या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा। तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।